थँक्यू 2 मध्ये 2 आणि काय जबरदस्त सुरुवात आहे. 2 षटकांच्या सामन्याला या प्रकारची सुरुवात होणं तितकं सोपं नाही. पहा कालच्या दिवसामध्ये या खेळाडूंनी 9 चेंडूमध्ये 50 धावा त्यानंतर 10 चेंडूमध्ये सुद्धा अर्धशतकी खेळली. म्हणजे लगातार 2 मॅच मध्ये 2 अर्धशतकी खेळून अर्नाळा नगरीमध्ये दाखल झाला हा खेळाडू. आणि काय जबरदस्त सुरुवात. त्याचं नाव आहे मिस्टर फायटरजीत प्रशांत घरत. बॅक टू बॅक 2 चौकार. काय तिसरा येईल. उलटा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला डीप मधून क्षेत्राचं घेतो विघ्नेश. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये पैकी सुद्धा नाहीये परंतु 1 धावेने समाधान मानावं लागलाय. ही खूप मोठी मॅच होणार आहे. एका बाजूला सायनाथ अर्नाळा संघ दोन्ही अर्नाळा मधील संघ आहेत. एका बाजूला दुर्गेश 11 तर समोर सायनाथ अर्नाळा संघ. आणि मागील कित्येक दिवस झाले या मैदानासाठी जी मेहनत केली बाबल्या आणि जयेश मात्रे त्यांचं सुद्धा मी खूप आभार मानतोय की त्यांनी सुद्धा या मैदानासाठी खूप मेहनत घेतली. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा डेल्मॉन सज्ज होते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 9 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑफ साइडला डीप मधून क्षेत्राचं घेतोय टिपला झेल आणि पहिला विकेटचं पतन. विनायक भोईर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू काय जबरदस्त व्ह्यू आहे. फार ड्रोन कॅमेरा उडवला या मैदानावर आणि ज्या प्रकारचा व्ह्यू आहे प्रॉपर गावामध्ये या चौरस भागामध्ये जे मैदान दिसतंय काय जबरदस्त व्ह्यू. पहा समुद्राच्या किनाऱ्यामध्ये गाव आहे. समुद्राच्या आतमध्ये गाव आणि त्या गावामध्ये होलीपाडा अर्नाळा नगरीमध्ये अर्नाळा किल्ला गावामध्ये होलीपाडा गावामध्ये हे जे मैदान जे आखणी आपल्याला वरून पाहायला मिळते काय जबरदस्त व्ह्यू आहे. जो ड्रोन कॅमेरा इकडे अवेलेबल केलाय हार्दिक भोईर यांचे सुद्धा खूप आभार मानतोय. या प्रकारचा व्ह्यू येणं तितकं सोपं नाहीये परंतु काय जबरदस्त व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्नाळा किल्ला होलीपाडा गावामध्ये ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मोठा फटका साइडला चेंडू लॉफ्ट केला उडवलं विघ्नेश येतोय टिपला झेल अजून एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुर्गेश 11 चा दुसरा गडी बाद होतोय. प्रथम बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू डीजे थँक्यू. पहा सुरुवात पहा प्रेक्षक वर्गीय काय जबरदस्त व्ह्यू. शिवसृष्टी बंगल्यावरून जो ड्रोन कॅमेरा लॉफ्ट केला गेलाय आणि त्यामधून जे व्ह्यू आपल्याला दिसतोय मैदानाचा आणि त्यामधून अर्नाळा किल्ला त्यामुळे संपूर्ण गाव. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं फुलटा चेंडू लॉंगपूर क्षेत्रात येतोय. हो तिसरा विकेटचा सुद्धा पतन आणि हॅट्रिक या स्पर्धेची नंबर 2 त्या कोणाचं नाव आहे मिस्टर डेल्मॉन. थँक्यू डीजे थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार आणि त्यानंतरचे 3 लगातार गडी बादने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली गेली होती तब्बल 8 धावा धावपलकावरती होत्या
2 चेंडूच्या समाप्ती नंतर आणि त्यानंतरचे हॅट्रिक. चला तर राक्षस मामा यांची एंट्री सुद्धा झाली. क्या बात आहे. मला वाटतं पैसे पडल्यात आणि त्यांचा व्ह्यू जर बघितला ना तो सुद्धा छान आहे. व्हाईट शर्ट, जीन्स पॅन्ट, शूज आणि चेस्मा शशिकांत शेठ उर्फ राक्षस मामा. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावर 3 गडी बाद अशा सिच्युएशन मध्ये आणून ठेवलं यावलेला दुर्गेश 11 संघाला. तर अखेरकार काय घडणार आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इकडून किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. सायना तर्नाला संघाने पूर्णपणे कमबॅक या पहिल्या षटकामध्ये करून दाखवले. सुरुवात चांगली होती प्रशांत घरत कडून. चला दांडाखडी कॅप्टन सफाळे, दांडाखडी कॅप्टन, त्यानंतर एसएस क्लबचा कॅप्टन आलाय. चला टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल लगेचच टॉस केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉक्सच्या दिशेने यायचंय. विघ्नेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय. जिकडे आतापर्यंत धावपलक जर बघितलं ना तर 9 धावा धावपलकार, 9वी धावा पहिल्या 3 चेंडू मध्ये आले होते त्या प्रशांतच्या बॅट मधून 2 चौकार असा. काय इकडे शेवटच्या षटकापर्यंत अखेरकार काय घडणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न लोक आपल्या क्षेत्राचं काय, परंतु लोक आपल्या क्षेत्राच्या डोक्याच्या भरून चेंडू सीमार्ग पार. षटकार 6 धावा. थैंक यू डीजे. नाम तो सुना है प्रशांत घेरत, मिस्टर फायटर जीत. एकाकी झुंज म्हणून हा खेळाडू उभा आहे आणि आतापर्यंत 15 धावा धावपल करते, 3 गडी बाद झाल्यात अशा सिच्युएशन मध्ये आणून ठेवलंय. पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय. ऑन साइडला मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होता. फटका थोडासा हुकला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. 17 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या 4 चेंडूचा एक खेळ यशस्वी या पहिल्या इनिंग मधील, जिकडे दुर्गेश 11चा संघ 3 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. दांडाखडी कॅप्टन आलाय का? सफाळे दांडाखडी कॅप्टन टॉस साठी या. विघ्नेश पुन्हा एकदा प्रशांत समोर सज्ज होतोय. मोठा फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक, लॉंग रनला क्षेत्ररक्षक येतोय परंतु 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 1.3 चेंडूचा खेळ झाला. 21 रन, 21 धावा धावपलकर. दांडाखडी कॅप्टन आलाय का? चला आला असेल तर टॉस साठी या. पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉट ऑन पूल करायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज शतक घेतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा. पहा आतापर्यंत अखेर काय घडलंय. 23 धावा धावपलकावरती 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 23 धावा प्रशांत घरच्या बॅट मधून आल्यात. एकाकी झुंज म्हणून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 चेंडूमध्ये अखेर काय करणार, तिचा पल्ला पार होईल का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. परंतु विघ्नेश्वर केलेला हल्ला बोल, काय इकडून विघ्नेश कमबॅक करेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावा या षटकामध्ये दिल्यात. शेवटचे 2 चेंडूचा खेळ यशस्वी. होलीपाडा चषक 2024 शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे स्पर्धा अर्नाला किल्ला या होलीपाडा गावामध्ये जे आपल्या भेटीला आले, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन ही स्पर्धा थांबले. त्यानंतर 2 सेमीफायनल मॅच जे आपल्या भेटीला येणार आहेत त्या मॅच दरम्यान नेक्स्ट मॅचचा टास्क सुद्धा या ठिकाणी केला जातोय. दांडाखडी सफाळे वर्सेस घरच्या मैदानावर एसएस क्लब अर्नाळा किल्ला. पंच रेडी आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न, उडवलाय आणि उडवलेला डार्ली चेंडू सीमार्ग पार. षटकार 6 धावा.
राक्षस मामा मैदानाच्या दिशेने जातोय. नाम तो सुना होगा. हेमंत मामा उर्फ राक्षस मामा मैदानाच्या दिशेने. हम है पारितोषिक, हम ना रुकेंगे, हम में है विश्वास, हम और दौड़ेंगे क्योंकि ये हमारा गांव है. हमारे गांव में हमारा एलिया, हम कुछ भी कर सकते. दाखवून दिलंय. 29वा 3 गडी बाद 1.5 चेंडूचा खेळ. तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पहा आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 29 धाबा आणि 29 धाबा एखाद्या बॅटरच्या नावाखाली. त्या नावाचं त्या खेळाडूचं नाव आहे प्रस्थान करत. ऑन साइडला शॉट पूल पॉवरफुल. ऑन साइडला उडवून दिला चेंडू सीमार गप्पार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. एकाकी झुंज देऊन पहिल्या इनिंगचा क्रिकेट खेळ संपलाय. जिकडे 35 धावांचा डोंगर उभवलाय 2 षटकांमध्ये दुर्गेश संघाने आणि 36 धावांचा पाठलाग करायचा मध्ये सायना तरणारा संघाला. एकाकी झुंज देऊन आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 35 धावांचं योगदान. मिस्टर फायटरजीत प्रशांत गरज 3 चौकार 3 षटकार सह 388 धावांचा स्ट्राईक रेट. क्या बात आहे. टॉस सुद्धा या ठिकाणी केला जातोय, जिकडे दोन्ही कॅप्टन SS क्लब अर्नाला, त्यानंतर दांडाखडी सफाले दोन्ही कॅप्टन आलेत का. चला SS क्लब अर्नाला आपला कॅप्टन. छत्तीस टू विनर आहे. थँक्यू. सर टॉस केला जातोय. चला तर टॉस या ठिकाणी केला जातो. एका बाजूला आहे पहिला सेमीफायनल मॅच या स्पर्धेचा, जिकडे सागर मात्रे यांच्याशी उपस्थित टॉस करत. एका बाजूला SS कर्नाला, तर समोर दांडीखाडी सफाले. टॉस जिंकला काय निर्णय. क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. तयारी तर करून आल्यात फायनल मारण्याची. बघूया आता पुढे काय होते. घरच्या मैदानात SS क्लब बनणारा संघ आहे, किती दाबापर्यंत रोखायचं आहे. 3 वर थांबलाय ना. 25 ते 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे. घरचं मैदान आहे. आता आमचा जागृती भर फॉर्म मध्ये आहे, गौरव फॉर्म मध्ये आहे. तर आम्ही 3 ओव्हरमध्ये 45 ते 50 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असतं की दांडीखाडी सफालेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगला आमंत्रित केले घरच्या मैदानावर SS क्लब अर्नाळा संघ. मोठी मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे, त्याबद्दल आपण जातोय मैदानाच्या दिशेने, जिकडे 36 धावांचा पाठलाग आहे. आणि काय या 36 धावांचा पाठलाग होईल की या 36 धावा या मैदानावर डिपेंड केला जातील. एक बिग मॅच. जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला पंच रेडी असतील तर मॅच चालू करा. अमित नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, जिकडे पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, जिकडे प्रमोद नॉट स्ट्राईक एंडला विघ्नेश. 36 धावांचा पाठलाग. चला तर अमित सज्ज होतोय. पहिला चेंडू अमितचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅट स्टॉपेज घेऊन चेंडू गेला होता थर्ड मॅचच्या दिशेने. ओहो, इकडे काय घडलंय. कोणाचा विकेट आलाय. विकेट नाही आला तर हा मोठा विकेट आलाय. विघ्नेश साकल तो लॉस्ट स्ट्राइक एंडला. 72 रनआउटचे रूपाने गॉन.
थँक्यू कॉम्बिनेशन नव्हतं, कॉलअप सुद्धा नव्हता आणि त्या कॉलअप मुले थोडीशी गडबड झाली आणि अखेर काळ विघ्नेचा विकेट आला. ओहो वेगवान चेंडू ब्लॉक मध्ये जडमध्ये टाकलेला, काय जबरदस्त क्षेत्र काय त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धावपलकार. विघ्नेचा विकेट गेल्यानंतर अखेरकार टीमवर किती अडचणी वाढणार आहेत, अखेरकार डॉटबॉल किती येणार आहेत, दबाव किती बनणार आहे हे कॅल्वेल सांगणार आहे. पण सुरुवात आतापर्यंत चांगले, 2 चेंडूचा खेळ झाला, एक धाबा धावपलकावरती आहेत. प्रमोद आणि डेल्मॉनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि अशा वेळेला एक ब्रेक थ्रू सुद्धा पहिल्या चेंडूवर आला गेला होता. कदाचित विघ्नेश विचार करत असेल नाही धावला असता तर चाललं असतं, परंतु विकेटवर इतका किती इम्पॅक्ट पडेल हे नर कालवेल सांगणार आहे. डावखुरा फलंदाज डेल्मॉन स्ट्राईक एंडला, तर डावखुरा गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 36 धावांचा पाठलाग आहे. ऑन साइडला उडवला, लॉफ्ट केलं चेंडूला, विकास आलाय, झेल टिपलाय, विकेटचं बटन, गडी बाद, दुसरा हादरा सायना धरणार संघाला. डेल्मॉन बॅक टू द पवेलियन, गॉन. ₹50 प्राप्त हुए. थँक्यू डीजे प्रीत, क्या बात आहे. अपकमिंग यंगस्टर आहे आणि काय जबरदस्त सॉन्ग एंटरटेनमेंट करतोय सध्याच्या घडीला. चला पंच थोडीशी घाई करा, आपल्याकडे उशीर कमी आहे, अजून 3 बॅच आपल्याला खेळवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर डॉन. पहा याच हंगामामध्ये ज्या वेळेला 1 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज होती, पुढे पाडायचं मैदान होतं आणि डॉनने तो सामना जिंकवला त्या षटकारासह. अजूनही आठवते, मला वाटतं मागील महिन्यामधली गोष्ट असेल. इकडे त्या प्रकारचं काय घडेल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. अमितने अटॅक बनवलाय, दबाव बनवलाय आणि प्रेशर मधून काय घडणार आहे. हो शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होतं, पायावर आदललाय, दादीची संधी, इकडे काय घडलंय. हो नॉट आउट, पंचांनी सांगितलंय की डिसिजन नॉट आउट आहे. चला डॉन रेडी आहे. 8 मध्ये 34चं इक्वेशन आहे.
इकडे पहिल्या इनिंग मध्ये एकाकी झुंज दिली होती प्रशांत गरजने. इकडे काय घडेल? अमितचा हा चेंडू सुरेख चेंडू पावरात आला होता, परंतु लॉफ्ट केले चेंडू ऑनसाइड दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा. पहा पाटला काय 36 धावांचा सामना आहे 2 षटकांचा आणि यशवलेला या प्रकारची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे. परंतु ते काम सुद्धा आतापर्यंत अमितने या पहिल्या षटकामध्ये करून दाखवलं. 4 धावा फक्त धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद अशा सिच्युएशन मध्ये सायनाथ अरुणाचा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन शॉटॉम्पूल पॉवरफुल ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला, परंतु एका टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार. चौकार, 4 धाबा. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गवाता बेसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा खाली ते मोऱ्याला ताजा आहे ताजा. थँक्यू डीजे. या मॅचला युट्यूबच्या माध्यमाद्वारे आपण पाहतोय आणि लाईव्ह प्रेक्षक जर आपण बघितलं तर 457 लाईव्ह प्रेक्षक मॅचला पाहताय. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत डिफेन्सच्या संपूर्ण टीमने करून दाखवले. खास करून मी कॅमेरामॅनचे आभार मानेल. रोहित कालपासून काय जबरदस्त पिक्चर आतापर्यंत कॅप्चर केले. पहा एका कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण ग्राउंडला कव्हरेज करणं तिथे सोपं नाहीये. ते सुद्धा काम कालच्या गुरुवार पासून डिबेनची संपूर्ण टीमने करून दाखवलंय. त्यामुळे थँक्यू सो मच डिबेन ऑल टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर इक्वेशन आहे 6 मध्ये 28. करण आलाय जिकडे 6 मध्ये 28 इक्वेशन येऊन थांबलंय आणि अशा सिच्युएशन मध्ये अखेरकार काय घडणार आहे? जबाबदारी डॉनवर आहे, तेवढी तितकीच जबाबदारी प्रमोदवर सुद्धा आहे. चला ऑल सेट. करण सज्ज होते. पहिला चेंडू करणचा. शॉट ऑन पूल आखुटपदा चेंडू बॅटची टॉप एज क्षेत्ररक्षक आला. प्रशांत गरज टिपलाय जे नकेरकार. तिसरा विकेटचं पतन सायनाथ अरुणा संघासाठी गॉन. थँक्यू डीजे. चार्ल्स नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा इक्वेशन खूप लांबचं गेले. नशवलेला एखादा षटकार, एखाद्या 2 षटकाराने ती मॅच ऑन होईल, परंतु ते काम षटकामध्ये करावं लागणार. 5 मध्ये 28 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच 1 हॉलीपाडा चषक आणि सेमीफायनल नंबर 1 मध्ये शॉट ऑन पूल ऑन साइडला. हो पुन्हा एकदा जेल टिपलाय. नखेरकार 4थ्या विकेटचं पतन होतंय. थँक्यू. आज करणने काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवले. फारसं कमी दिसतोय करण प्लेइंग 11 मध्ये गोलंदाजी करत असताना, परंतु ज्या प्रकारची आतापर्यंत कामगिरी केली ती अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि बघूया करण काय हॅट्रिकचा मानकरी होईल. ऑलरेडी एक हॅट्रिक झाले, 2 झाल्यात, तिसरी होईल का? पहा गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस गेले हॅट्रिक पाहायला नाही मिळाली. आज शेवटच्या दिवशी 2 हॅट्रिक ऑलरेडी झाल्यात आणि तिसऱ्या हॅट्रिक वर करण समोर नवीन बॅटर अब्राम दाखल झालाय. या स्पर्धेची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? तिसरी हॅट्रिक. शॉट चेंडू फुल्ड केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. हो हो प्रयत्न चांगले होते प्रथमचे, परंतु थोडासा टप्पा चेंडू पुढे पडल्यामुळे
परंतु एफर्टला दाद द्यावी लागेल. नेक्स्ट मॅच, एक मोठी मॅच, सेमीफायनल नंबर 1 आपलं होलीपाडा चषक 2024 मध्ये, जिकडे नाणेफेकीचा गोल जिंकला होता दांडाखाडी सफाळे संघाने आणि प्रथम बॅटिंगला मदत केलंय घरच्या मैदानावर SS क्लब एर्नाळा किल्ला. ह्यावेळेला लॉफ्ट केलंय आणि अखेरकार पहिला षटकार साई एर्नाळा संघाचा. थँक्यू. चला, या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. शेवटचे 2 चेंडूचा खेळ आणि शेष आहे 22च्या रूपाने धावसंख्या धावपळकावर आली. कदाचित ती विघ्नेशची धावची ती जो झाला होता तो मोठा इम्पॅक्ट आतापर्यंत या मॅच मध्ये राहिला गेला. परंतु एकाकी झुंज म्हणून प्रशांत घरने ज्या प्रकारची बॅटिंग केली होती पहिल्या इनिंग मध्ये, ती तिची वाखाण्याजोग होती. बघता बघता त्या इकडे काय घडलंय, वाईट प्लस चौकार, जी तब्बल 5 धावा. साखर टप्प्याचा चेंडू लेफ्टच्या बाहेर आणि तब्बल या चेंडूवर 5 धावा आल्या. चला, करण पुन्हा एकदा सज्ज होतो. 21 धावा, 21 रन. वेगवान चट मध्ये टाकलाय ब्लॉक. मॅच फिनिश. सामना जिंकलाय दुर्ग चॅलेंज संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागलंय साईना एर्नाळा संघाला. चला नेक्स्ट मॅच. चला, दांडीखाडी संघ लगेचच बॅटर SS क्लब लगेचच उतरायचं मैदानामध्ये.